मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जे आपल्या सोबत आहेत. अमित जी, आज आंदोलन जे आहे ते भाजप करत आहे, नेमकं काय कारण आहे आंदोलनाचं, काय सांगाल सविस्तर? आंदोलन नाही आहे, प्रार्थना आहे. आणि या ठिकाणी काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. समाजामध्ये भाषा आणि प्रांताच्या आधारावरती जनतेची, काही लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न करतायत. अशामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामुळे परवा आपण बघितलं की अर्णव खैरे नावाच्या एका मराठी तरुणाला ट्रेनमध्ये एक वाक्य हिंदी बोलल्यामुळे मारहाण झाली होती. आणि त्या मारहाणीतून मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्णवने आत्महत्या केली. आणि एका मराठी तरुणाला आपला जीव यामुळे गमवावा लागलेला आहे. आणि त्यामुळे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता काही लोक हा जो केविलवाणा प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे कुठेतरी समाज व्यवस्था ही बिघडत आहे, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे. आणि तसंच काही लोकांना भडकवून अशा प्रकारची काही प्रवृत्ती या ठिकाणी जी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यामुळे अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाऊन करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून जो मराठी आणि हिंदी वाद जो आहे तो पेटलेला होता आणि त्यानंतर हे घडलं असावं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, नक्कीच काही लोक प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत, माती भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. भाषेच्या आधारावरती, प्रांताच्या आधारावरती अशा प्रकारे मारामाऱ्या करणं, कुट्या करणं, माती भडकवणं, प्रक्षोभक विधानं करणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेत्यांकडून होत असताना त्याचा परिणाम हा झाला आहे की एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी अशा प्रकारे समाज व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि त्याकरता काही लोकांना, काही राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळावी याकरता आमची प्रार्थना आहे. नेमकी कोणाला सद्बुद्धी, कोणाला नेमकी? अशा प्रकारे विधानं कोण करतायत, अशा प्रकारे विधानं राजकारण कोण करताय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ना. आणि त्यामुळे त्या राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळावी याकरता आमची प्रार्थना आहे. दुसरा एक प्रश्न, उद्धव ठाकरे वारंवार म्हणतायत की मुंबई तोडू जे आहे ते आम्ही देणार नाही, माझी मुंबई आहे, मी तोडू देणार नाही, असं एक वक्तव्य त्यांनी केलं. कोण मुंबई तोडतंय, कोण तोडतंय? माझं उद्धव ठाकरेंना हे सांगणं आहे की काहीतरी नवीन डायलॉग किंवा नवीन काहीतरी कल्पना आणावी. आता दर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिले 5 वेळा आपण निवडणुकीच्या 6 महिने आधी हा डायलॉग मारलाय. त्यामुळे आता हा डायलॉग आपला चालणार नाही आहे. कारण मराठी माणसाला चांगलं माहिती आहे आणि मुंबईकराला चांगलं माहिती आहे की गेल्या 11 वर्षामध्ये मुंबईकरांचा विकास कोणी केला आणि 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार कोणी केला. त्यामुळे माझं त्यांना हे सांगणं आहे की आपण 25 वर्ष राज्य केलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एक काम चांगलं केलेलं दाखवा. आम्ही 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे की 3 वर्ष गेली, 3-3.5 वर्ष मुंबई जी आहे ती वाऱ्यावरती सोडलेली आहे. त्यामुळे तिला आता आपल्याला साथ घालायची आहे की ती आपल्यासोबत घ्यायची आहे मुंबईला. 3 वर्ष वाऱ्यावर सोडली आणि 25 वर्ष काय होतं? 97 ते 2022 25 वर्ष मुंबईत काय होतं? मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार सोडून दुसरं काहीच नव्हतं. मुंबई विकून खाण्याचं काम ज्यांनी केलं, मुंबईकरांना ज्यांनी लुटलं, मुंबईचा कोपरा विकून ज्यांनी खाल्ला, ते अशा प्रकारची विधानं करतायत. याच्यापेक्षा हास्यास्पद दुसरी कुठली गोष्ट नाही. दुसरा एक प्रश्न आहे, सामनामध्ये भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे. भाजप आता ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा राबवतोय आणि शिंदेची शिवसेना जी आहे ती आता भाजपला नको झालेली आहे असं एक वक्तव्य करण्यात आलं. असं आहे की सामनाचा खप किती आहे आणि सामनाचे वाचक किती आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे स्वतःचा पक्ष टिकवण्याकरता काहीतरी अशा प्रकारचे आरोप त्यांना करावे लागतात. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता त्यांची ही लढाई आहे. आणि त्यामुळे ते रोज काही ना काही लिहित असतात, त्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे वाद सुरू आहेत, शिंदेची शिवसेना असेल किंवा तुमच्यामध्ये, त्यामुळे ते वक्तव्य किंवा त्यामुळे त्यांनी लिहिलं असं त्यांचं म्हणणं. अनेक स्वराज्य संस्थांमध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते, ही निवडणूक जमिनीवरची निवडणूक असते. त्यामुळे अनेक लोकांचे अनेक ॲस्पिरेशन्स हे या ठिकाणी असतात. ॲस्पिरेशन्स असण्याला काही त्याच्यामध्ये काही चुकीचंही नाही आहे. आणि त्यामुळे काही ना काही अशा प्रकारचे मतभेद हे जमिनीवरती ॲस्पिरेशन्समुळे निर्माण होत असतात. प्रत्येकाला वाटत असतं माझा पक्ष लढावा, प्रत्येकाला वाटत असतं मी लढावं, प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यातनं असे थोडेसे बेमनाव होत असतात. त्यामुळे ते नॅचरल आहे. त्यामुळे 2 भाऊ एका घरामध्ये एकत्र जरी राहिले तरी त्याच्यामध्ये मतभेद असू शकतात. त्यामुळे काय, एकदा लोकशाहीमध्ये आपण एकत्र आलो की वेगवेगळी मतं असतात, वेगवेगळे व्ह्यूज असतात, ओपिनियन्स असतात.
त्यामधनं मतांतर असतं आणि त्यामुळे त्याच्यात काही हे एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे असं मला वाटतं. धन्यवाद. साहजिकच आहे ही लढाई जी आहे ती हेल्दी कॉम्पिटिशन सारखी आहे असं अमित साटम या ठिकाणी म्हणतात. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने हिंदी मराठी वाद जो आहे तो जे नेते चिघळवत आहेत त्यांना कुठेतरी सद्बुद्धी देव अशी प्रार्थना आम्ही आज करणार आहोत असं त्यांचं मत आहे. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.